आज बघा लाडक्या बहिणींची ताकद किती मोठी आहे। मंत्री, खासदार, आमदार सगळे समोर बसले तुमच्या आणि तुम्ही व्यासपीठावर। आज आमच्या लाडक्या बहिणींचा दिवस आहे आणि म्हणून अगदी बघा इकडे खाली फर्स्ट फ्लोर आहे, सेकंड फ्लोर आहे, सगळीकडेच लाडक्या बहिणी एकवटल्या आहेत। या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। आणि आज जागतिक महिला दिन आहे। जागतिक महिला दिनाच्या खूप खूप आपल्याला शुभेच्छा। आपल्या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। खरं आणि विधानसभेत देखील, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण चमत्कार घडवला आणि म्हणून आपण दाखवलं की वार नाही तलवार आहे, ही समशेरीची धार आहे। अशा प्रकारचं लाडक्या बहिणींचं कर्तृत्व हे दाखवलं। लोकसभेच्या निवडणुकानंतर सगळ्यांना वाटलं होतं की आता काय होणार, परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता आणि मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी काहीतरी करायचं। कारण शेवटी मी देखील एका शेतकरी कुटुंबातून आलोय, एक गरीब सर्वसामान्य कुटुंबातून आलोय। मी माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या पत्नीची देखील काटकसर पाहिली आहे, माझ्या डोळ्याने पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली कदव मी पाहिली होती। आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सगळ्यात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, लेक लाडकी लखपती योजना सुरू केली, एसटी मध्ये 50% सवलत आम्ही सुरू केली। म्हणून लाडकी बहीण योजना सुपरहिट नाही तर क्रांतिकारी ठरली, लँडस्लाइड विक्टरी मिळवून दिली। महाराष्ट्राच्या इतिहासात 232 जागा कधीच महायुतीला मिळाल्या नव्हत्या, कुणालाच मिळाल्या नव्हत्या। त्या 232 जागा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मिळाल्या आणि म्हणून या ठिकाणी मला आनंद आहे। आणि आता म्हणून महिला अबला नाही तर सबला आहे। बाळासाहेब म्हणायचे महिला आमच्या शिवसेना महिला आघाडी रणरागिणी आहे आणि म्हणून अन्याय झाला की तिथं पेटून उठणं, त्या अन्यायग्रस्ताला वाचा फोडणं, मदत करणं। या ठिकाणी लेक लाडकी योजना आपण जशी केली तशी आपण आपली सुनेची योजना केली ना, लाडकी सून सुरक्षित सून, ही देखील योजना आपण सुरू केली आहे। आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल तिथं तिथं त्या आपल्या बहिणींच्या मदतीला शिवसेना धावून गेल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आपल्याला व्यक्त करतो। आणि जिथं शिवसेना हे समीकरण आहे, जिथं आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना। राज्य